झणझणीत मस्त अशी सांडग्याची भाजी बनवली होती मी आज आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। इथे श्रेयांशला थोडंसं नादी लावून दिलं आणि वळाले स्वयंपाकाकडे। आता हे सांडगे आहेत, आम्ही याला वडा म्हणतो। भाजी बनवण्यासाठी मी थोडंसं खोबरं, 2 कांदे बारीक कापून तेल टाकून मस्त असे फ्राय करून घेतले। काळ्या वाटणाची भाजी करायचं म्हटलं की आम्ही असे मसाले वापरतो। हे मसाले पूर्ण असे मस्त तेल टाकून भाजून घेतले। थोडीशी चणा डाळ घट्ट भाजी होण्यासाठी घेतली होती मी, ती सुद्धा कढईमध्ये तेल टाकून भाजून घेतली थोडीशी लाल होईपर्यंत। मग वड्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि त्याच कढईमध्ये वडा सुद्धा मी भाजून घेतला तेल टाकून थोडंसं। वडा थोडासा लाल होईपर्यंत भाजला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजण्यासाठी 10 मिनिटं ठेवून दिला। वडा शिजेपर्यंत वाटण असतं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, थोडेसे जिरे टाकले आणि लसूण टाकला। लसूण आणि जिरे तळल्यानंतर त्यामध्ये टाकलं तयार केलेलं वाटण। मसाला थोडासा भाजू दिला, मग टाकलं मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि गोडा मसाला। मग मसाला चांगला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घेतला। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आणि मग टाकला चवीपुरतं मीठ आणि मग टाकला वडा। वडा टाकल्यानंतर टाकायचं पाणी। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ करू शकता। अशा पद्धतीने आमच्या घरी वडा बनला जातो। तर तुमची पद्धत कशी आहे बनवण्याची कमेंट करून सांगायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बाय बाय।